गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? आज आहे डे 5 ऑफ माय ब्लॉगिंग. आत्ताच अन्वितला स्कूलला सोडून आलो. थोडासा वेळ झाला आज स्कूलला सोडायला जाताना, कारण की त्यांच्या स्कूलच्या दोन बस आहेत. एक समोरून येत होती आणि एक त्याच्या ऑपोजिट डिरेक्शनमधून येत होती. तर जागा कमी असल्यामुळे त्या अडकून बसलेल्या तिथेच. त्यामुळे तिथेच एक 5-10 मिनिट वेळ गेला स्कूलला. नंतर त्याला स्कूलला सोडून आम्ही डायरेक्ट घरी आलो. फक्त कांदे घ्यायचे होते, तेवढे कांदे घेतले आणि घरी आलो. आता मला आवरायचा आहे घरातला पसारा, जसं की तुम्हाला माहितीच आहे. हे बघा माझ्या कट्ट्याची हालत काय झालीये. परत एकदा मी याला स्वच्छ करून घेते. त्याच्यामध्ये आहे आंबोळीचं पीठ काल बनवलेलं, त्याला डोसे बनवून दिले आज टिफिनसाठी. अजून आमचा ब्रेकफास्ट नाहीये झालेला. आता मी पहिल्यांदा हा किचन ओटा आवरते. किचन ओटा आवरायला घेतलेलाच तोपर्यंत माझ्या एका फ्रेंडचा कॉल आला. तिनं काहीतरी आणून दिलंय, बघूया काय आहे याच्यामध्ये. काय आहे, काय दिसतंय? बापरे, तिनं पण मला डोसाच आणून दिलाय. मी डोसाच बनवलाय. आणखी चटणी आहे. पण याच्यामध्ये काय आहे? हो, बटाट्याची सब्जी. मी पण बटाट्याचीच भाजी बनवलेली आहे. आता पीठ जे आहे ते मी तसंच फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण तिनं डोसे ऑलरेडी आणून दिलेले आहेत. मी सकाळी 1-3 बनवून ठेवलेले. मग आता आम्ही तेच ब्रेकफास्टला खाऊ. हे काय आहे ना, प्लास्टिकच्या डब्यामध्ये आहे. गरम गरम आहे, त्यामुळे मी ही काढून आता माझ्या कॅसरॉलमध्ये ठेवते. हे बघा, मी सकाळी बनवून ठेवलेले डोसे आहेत. त्याच्यामध्ये मला एक खुशी काय वाटली, की मला अजून डोसे बनवावे लागणार नाहीत. आहे तेवढ्यावरतीच आमच्या दोघांचा ब्रेकफास्ट होईल. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी आनंद शोधत असते. जरासं काम कमी झालं की मला खूप आनंद होतो. हे बघा, कट्टा मी असा चकाचक करून घेतलेला आहे. गॅस पण माझा कसा चमकत आहे. सॅटिस्फॅक्शन. आता आंघोळ करते. ब्रेकफास्ट अजून झालेला नाहीये. आंघोळ करूनच आता ब्रेकफास्ट करीन असं ठरवलेलं आहे. त्यासाठी मला पाणी तापत ठेवायला पाहिजे, कारण सोलारला या थंडीमध्ये गरम पाणीच येत नाहीये. व्हिडिओ बनवायचं ठरवलंय, पण खरं सांगू का, बोलायची थोडीशी सवय लागली आहे 4 दिवसामध्ये. पण असं कंटेंट काय द्यावा सुचत नाहीये, कारण बरेच जणांना हे दररोज दररोज एकसारखंच बघणं आवडत नसतं ना. त्यामुळे असं वाटत राहतं आवडेल की नाही लोकांना बाबांनो. माझ्या घरामध्ये एक प्लांट आहे, मी दाखवते ते केवढं ग्रो झालेलं आहे. मी आणलं तेव्हा एवढं छोटूसं पिल्लू होतं, आता किती मोठं झालेलं आहे दाखवते मी. हे रबर प्लांटचं झाड आहे. आणलेलं तेव्हा याची छोटंसं होतं हे, आणि आता याची उंची ना, हे माझ्या उंची एवढं झालेलं आहे झाड. हे आनंद, असा आनंद वाटतो की आपण आणलेलं एक छोटंसं रोप आता एवढं उंच झालेलं आहे, आपल्या उंचीच्या बरोबर आलेलं आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी की ते मेलं नाहीये. नाहीतर मी आणलेली झाडं बऱ्यापैकी गेलेलीच आहेत. मी तुम्हाला दाखवते माझ्याजवळ किती झाडं आहेत आज. सगळे नर्सरीतून आणलेले नाहीयेत, काही माझ्या फ्रेंडनी दिलेले आहेत, आणि एक मी नर्सरीतून आणलेले, त्याचे बेबी झाले आणि मी त्यांना ट्रान्सप्लांट केलेलं आहे दुसऱ्या पॉटमध्ये. दाखवते. हे बघा, हे जे आहे ते नर्सरीतून आणलेलं, ह्याला बरेचसे बेबी आलेले. दाखवते, इथं 2 बेबीज आहेत त्याचे. हे असं मी काढून एका पॉटमध्ये लावलेलं. हे जडे प्लांटचं आहे. हे माझ्या फ्रेंडनी मला दिलेलं होतं, छोटूसं होतं, त्याचं आता एवढं ग्रो झालं. देन हे बांबू प्लांट आम्ही 5 to 6 मंथ्स झाले आणून. कंडिशन छान आहे. हे पण रिसेंटलीच आणलेलं आहे. झेझी प्लांटचं झाड आहे, याची पण कंडिशन छान आहे. हे मी माझ्या गावावरून येताना मनी प्लांटचं घेऊन आलेले. हे पाण्यामध्ये लावलेलं आहे, छान ग्रो होतं पाण्यामध्ये. इथंही बघा, हेही मनी प्लांट आहे, जे मी माझ्या गावावरून आणलेलं. घरात प्लांट्स लावले की असं छान वाटतं, प्रसन्न वाटतं, आणि ते एअर प्युरिफाय करायला सुद्धा मदत करतं इंडोर प्लांट्स. आजकाल तुम्हाला माहितीच आहे पोल्युशन केवढं वाढलेलं आहे, पण बेंगलोरमध्ये इतकं नाहीये, तरीही ठीक आहे, मला आवडतात म्हणून मी लावलेलं आहे इंडोर प्लांट्स. पूजा करून घेतलेली आहे. आता मी ब्रेकफास्ट करते.
हॅलो, मी माझ्यासाठी पुडी डोसा बनवून घेणार आहे, दाखवते तुम्हाला. हे तूप आहे, तूप लावायचं असं पूर्ण डोश्याला, भरपूर असं तूप लावायचं. आणि याच्यावरती मी हे पुडी आहे ते घालणार आहे. खूप टेस्टी लागतं. मनानं कसं वरती आलेलं आहे बघा डोसा, म्हणजे माझा डोसा परफेक्ट झालेला आहे. डोसा इतका मस्त झालेला आहे ना, पुडी डोसा, दाखवते तुम्हाला बघा. मस्त असा पुडी पुडी डोसा तयार आहे. पूर्ण त्याची पुडी पुडीच झाले. कितीही मी डोसा भाजी खाऊ दे, पण पुडी डोसा खाल्ल्याशिवाय मला डोसा खाल्ल्यासारखा वाटतच नाही. ब्रेकफास्ट साठी तुम्हाला सांगितलेलेच आहे, डोसे बनवलेले आहेत, चटणी आहे, कालची थोडीशी शिल्लक राहिलेली चटणी पण मी घेतलेली आहे, सोबत लाडू आहेत. एवढा भारी लागतोय ना लाडू. अजून एक घेणार आहे मी खायला. वा, एक मिनिट मी तुम्हाला माझ्या कट्ट्याची हालत दाखवते. सकाळीच मी क्लीन केलेलं ना, आंटी येऊन परत बघा कसं करतायत. हे मीच केलेलं आहे. ट्रायपॉड येते हे काढीन. हे चपाती ठेवण्यासाठीच आहे, ते तिथंच आहे. वाव, पुडी डोसा तवा. ठीक आहे, मी करेन परत एकदा क्लीन. त्याच्या अगोदर आहे माझा भगवद्गीतेचा क्लास. तो कम्प्लीट झाल्यानंतर 45 मिनिट्स नंतर, तोपर्यंत हे सगळं असंच राहील. भगवद्गीतेचा क्लास स्टार्ट झालेला आहे. ನಾವಾಗಿಂದ ಕರತೀನಿ ಯಾಕೆ ಬಂದಿಲ್ಲ? क्लास अजून संपला नाहीये. मला कपडे वाळत घालायचे आहेत, विसरूनच गेलेले मी. मी आता पातळ पोह्याचा चिवडा बनवणार आहे. यासाठी मी शेंगदाणे आणि फुटाणे तळून घेतलेले आहेत आणि इकडे कढईमध्ये लसूण आणि कढीपत्ता छान भाजेपर्यंत ठेवणार आहे असंच. आता एकदा का सगळं मिक्स केलं तर चिवडा बनवून तयार. चिवडा कसा झालाय सांग. नंबर 1. हे बघा, इथं मी टाइम एन्जॉय करायचं चाललेलं आहे. कुठं शिकलं हे डान्स? मी ना कंटेम्पररीला गेलेलो. कोणतं गाणं होतं? हे मला माहित नाही, पण माझ्या तोंडात ना मेकअप होता म्हणून. तुम्हाला दोघांनाच माहित तुम्ही काय करत असताय रात्री. ಅಯ್ಯೋ ಶಿವ, ನಮ್ಮ ಮಕ್ಕೋಲಿಯೋ ನಿನ್ ಕೈ ಕೊಡ್ಲಿ. मंचुरियन केलेलं आहे, त्याच्यावर ताव मारत आहे आम्ही सगळेजण आता. माझं नाही यायचं. This vlog is end. Bye bye. Thanks for watching. चला तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. बाय बाय.